I now request Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority, Government of Maharashtra, to kindly join us at the dais for a special address. Please welcome him with a huge round of applause. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर महोदया श्रीमती डिंपलजी मेहरा मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले उपमहापौर महोदय, सर्व नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी, म्हणजे आम्ही 2 ठिकाणी एकत्र काम केलो. सिडकोमध्येही माझ्याबरोबर होते, त्यानंतर MMRDAमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे आणि आता MMR रिजनमध्येच एक फार महत्त्वाचा महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका, याच्यामध्ये आयुक्त श्री राधा विनोद शर्माजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, मीरा भाईंदर शहराचे आणि शेजारचे सर्व नागरिक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू मित्र हो. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्षाचा हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा जे अर्बन सस्टेनेबल इनोव्हेशन समिट म्हणजे हा जे कार्यक्रम मीरा भाईंदर महानगरपालिकेने ठेवलेली आहे, मला वाटते खरोखरच स्तुत्य आहे. कारण की अर्बनायझेशनचे जे विषय आहे आणि अर्बनायझेशनचे जे चॅलेंजेस आहे, ही मुंबई शहरापेक्षा मुंबई शहराच्या बाहेर हे जास्त जाणवते आणि मुंबई शहराच्या बाहेर याची चॅलेंजेस जास्त आहे. आणि इनोव्हेशन, सस्टेनेबिलिटी हे सगळी गोष्ट जी आहे, हे सर्व गोष्टी मुंबई शहराच्या बाहेर याची जास्त एक जोमाने आणि जास्त जोराने काम करायचं गरज हे सर्वांना जाणवते. आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वतःहून जाणून एक जाणीवपूर्वक आपल्या रौप्य महोत्सवामध्ये अशा प्रकारचा एक टॉपिक निवडलेली आहे आणि आज त्याच्यासाठी सर्व महत्त्वाचे शहराचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे, हे खरोखरच स्तुत्य आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका हा मुंबई महानगरपालिकापेक्षा थोडा वेगळा असं कायद्याने जरी असावं, परंतु रियालिटी अशी आहे की ते मुंबईचा एक भाग झालेला आहे. दहिसर क्रॉस केलं की मीरा भाईंदर येतो, टोलनाका पण नाही आहे, त्यामुळे जर लक्ष नाही ठेवलं तर समजत पण नाही की केव्हा दहिसर संपली आणि केव्हा मीरा भाईंदर सुरू झालं. परंतु दहिसर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येत असते. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे मला वाटते 1834 की 35मध्ये स्थापित झालेली एक फार जुनी संस्था. त्यामध्ये काम करणारे, त्याची जे हेरिटेज आणि कल्चर, त्यांची जे सिस्टम्स, त्यांचे जे नॉलेज, त्यांची टेक्नॉलॉजी हे जगामध्ये 1 नंबरवर असणारी असे बरेचसे गोष्टीमध्ये ते असलेले फार मोठी रेव्हेन्यू स्ट्रीम आज त्यांच्याकडे आहेत आणि फार मोठे ऑपॉर्च्युनिटीज पण त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारची आणि फार मोठे चॅलेंजेस जरी असलं तरी जगातला एक नामवंत आणि एक फार पॉवरफुल महानगरपालिका म्हणून ओळखले जाणारा हा मुंबई महानगरपालिका आहे. आणि बॉर्डर क्रॉस केलं की एकदम जे धाकट्या भाऊ आहेत ते एकदमच धाकटे आहेत आणि एव्हरीथिंग चेंजेस. जे आपले रेव्हेन्यूचे जे सोर्सेस आहेत ते रेव्हेन्यूचे सोर्सेस एकदम कमी होते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेंथ जे BMCचं आहे ते आपली साईज छोटा असल्यामुळे ऑटोमॅटिकली ती साईज कमी होते. BMCची हेडक्वार्टर इथेच आहे जवळ, मंत्रालयाच्या जवळ, आणि आपली हेडक्वार्टर लांब आहे मीरा भाईंदरमध्ये. त्यामुळे ते ॲक्सेस टू मंत्रालय आणि ॲक्सेस टू व्हेरियस गव्हर्मेंट ऑफिसेस वगैरे वगैरे त्याच्यामध्ये एक फरक पडते. परंतु जनतेच्या मनात असं असते की दहिसरमध्ये जे असावं आणि जे आहेत तेच मीरा भाईंदरमध्ये असावं. जी सर्व्हिसेस त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे तेच या ठिकाणी मिळावी, अशा प्रकारच्या जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न असतात. आणि मला वाटते हा मोठी आव्हान जे आहे, हे मोठी आव्हान मीरा भाईंदर महानगरपालिका एक फार मोठ्या प्रमाणावर करत आहे. जे मुंबईमधून जे प्रॉपर्टी आणि रिअल एस्टेटची जे कॉस्ट वाढली, त्यामुळे आपली जे मुंबईची लोकं पण जे मुंबईचे फ्रिंजेसमध्ये जाऊन जे बसले त्याच्यापैकी एक मोठ्या याच्यावर मीरा भाईंदरमध्ये बसतात. आणि त्यामुळे जे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे मीरा भाईंदरचं, ती पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ते कदाचित मुंबईपेक्षा थोडंसं जास्त असेल. त्यामुळे मला असं वाटते की एकंदरीत फार मोठी चॅलेंजेस असताना कमी रिसोर्सेसमध्ये
हा जो मीरा भाईंदर शहर आहे ते मीरा भाईंदरचे लोक चालून राहिले, पण हे एक फार स्तुत्य आणि एक इट इज अ बिग चॅलेंज विच हॅज बीन डन, अँड देअरफॉर आय थिंक त्याला एक्नॉलेज करणे हे फार महत्त्वाचं आहे. परंतु जेव्हा चॅलेंजेस जास्त असतात तेव्हा आपली जबाबदारी पण जास्त वाढते, आणि त्यामुळे कॉर्पोरेशनच्या पुढे एक फार मोठी चॅलेंज आहे की हाऊ डू वी कोप अप. कारण की शेवटी पब्लिक विचारणारच, ते हे काही बोलणार नाही की तुम्ही तो मुंबई आहे आणि हा मीरा भाईंदर आहे त्यामुळे आम्हाला कमी सर्व्हिसेस चालेल, हे कधी लोक मानणार नाही. आणि आपल्याकडे ते प्रेशर आणि ते डिमांड्स जे आहे ते डिमांड्स येत असतील. मी मीरा भाईंदरमध्ये फार पूर्वी 1997ला जेव्हा ठाण्याला मी एक प्रोबेशनरी ऑफिसर होतो, त्यावेळेस 2 वेळेस मी तिथे महानगर चीफ ऑफिसर होतो. त्यावेळेस इट वॉज अ म्युनिसिपल काउन्सिल, आणि आपले चीफ ऑफिसर एक केडकर म्हणून होते, ते जेव्हा रजेवर जायचे तेव्हा मला चार्ज द्यायचं, तर मी त्या ठिकाणी त्या सर्व्हिस केलेली आहे. तर थोडंफार त्यावेळेचं मला मीरा भाईंदरचा माहिती आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स आर गोईंग ऑन ॲट अ पेस विच इज अनइमॅजिनेबल, आणि आजही जे मीरा भाईंदरचा ग्रोथचा जे पेस आहे ते अनइमॅजिनेबल आहे. ऑथराईज कन्स्ट्रक्शन बरोबर अनऑथराईज कन्स्ट्रक्शनचाही जी स्पीड आहे ती पण फार जास्त आहे. प्रॉपर्टीची मॅपिंग जी आहे ते प्रॉपर्टीचं मॅपिंग करणं एक फार मोठं आव्हान आहे. आज मुंबईमध्येही सर्व प्रॉपर्टीजला आपण मॅप करू शकलो नाही, अरे मीरा भाईंदरमध्ये प्रॉपर्टीजची मॅपिंग आपण पूर्ण करू शकलो नाही. आणि प्रॉपर्टीची मॅपिंग न झाल्यामुळे आणि प्रॉपर्टी टॅक्स नंबर आपल्याकडे न पडल्यामुळे आपल्याला जे प्रॉपर्टी टॅक्सची जे रेव्हेन्यू आहे ते प्रॉपर्टी टॅक्सची रेव्हेन्यू कमी येते. प्रॉपर्टी टॅक्सची रेव्हेन्यू जर कमी आलं तर डेव्हलपमेंट चार्जेसचा रेव्हेन्यू कमी येते. अशा प्रकारचे एव्हरीथिंग इज लिंक टू द प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इफ वी वॉन्ट टू हॅव अ सस्टेनेबल ग्रोथ इन मीरा भाईंदर, तेव्हा आपली प्रॉपर्टी टॅक्सला आपल्याला मुंबई महानगरपालिकाबरोबर मॅच केलं पाहिजे. बिकॉज देर इज नो डिफरन्स. आपली लाँग टर्म एम इज दॅट वी विल प्रोव्हाइड द सेम सर्व्हिसेस जे मुंबई महानगरपालिका देत आहे. आणि त्यामुळे आपला स्वतःच्या वित्तीय आपला बळ जे आहे वित्तीय बळ, ते जोपर्यंत आपण वाढवू शकणार नाही ते तोपर्यंत आपलं महानगरपालिकामध्ये आणि आपण लोकांना तेवढी सर्व्हिसेस देऊ शकणार नाही. त्यामुळे ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटते. प्रॉपर्टी मॅपिंग इज समथिंग, मला वाटते कुठल्याही प्रकाराचा प्रशासन आणि पदाधिकारी याच्यामध्ये मतभेद न ठेवता एकत्र आपण येऊन जे लोकांचं मिस झालेले आहेत, वेदर इट इज ऑथराइज्ड और वेदर इट इज अनऑथराइज्ड, एव्हरीबडी शुड बी मॅप्ड. तसेच जे स्लम एरियाज आहेत, तर मीरा भाईंदरमध्येही स्लम एरियाज आहे. आपण स्लम एरियाजमध्ये आतापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण लागू करू शकलो नाही. BMCमध्ये प्रॉपर्टी टॅक्स स्लममध्ये मी स्वतः BMCला 4 वर्ष होतो आणि मी हे प्रॉपर्टी टॅक्स वगैरे बघायचो, प्रोजेक्ट्स बघायचो. तर त्यावेळेस पण त्याच्यापूर्वी पण आणि आजही चालू आहे की आपण प्रॉपर्टी टॅक्स लावावं. परंतु प्रॉपर्टी टॅक्स लावण्याची जेव्हा मुद्दा येते तेव्हा हे काही होत नाही. आणि आपण एक नोशनल टॅक्स लावतो 100 रुपये. त्या 100 रुपयेचा आपण नॅशनल टॅक्स लावल्यामुळे फार मोठे प्रॉब्लेम्स होत असतात, विच वी डोंट रिअलाइज. आय टेल यू दॅट. आपण जेव्हा स्लम रिहॅबिलिटेशन करतो, आपण स्लम रिसेटलमेंट करत असताना आपण जे लोकांना त्यांची रेंटल व्हॅल्यू देतो, दॅट इज डिपेंडंट ऑन द प्रॉपर्टी टॅक्स दॅट दे पे. तर आता प्रॉपर्टी टॅक्स देत नाही, पण नोशनल व्हॅल्यू 100 रुपये असल्यामुळे रेंट कमी येते. तशाच प्रकारे जे लँडची जे व्हॅल्युएशन असतात ती लँडची व्हॅल्युएशन कमी येते. सो अल्टिमेटली इट इज एफेक्टिंग एव्हरीबडी ॲडव्हर्सली. शॉर्ट रनमध्ये आपल्याला हे मिळते. तर मला वाटते जसे बरेचशी गोष्टी हे लहान कॉर्पोरेशन्समध्ये पहिले होतात, पुण्याला पहिले होते, पुण्याच्या नंतर कदाचित बरेचसे गोष्ट मुंबईमध्ये झालेली आहे. अशाच प्रकारे कदाचित असे नॉवेल इनिशिएटिव्ह मीरा भाईंदरमध्ये कुठलंही एक नॉवेल इनिशिएटिव्ह आपल्याला घेऊन हे केलं पाहिजे. आणि असं करून वी नीड टू इम्प्रूव्ह आवर स्किल्स. शेवटी जे अधिकारी आहे ह्याच अधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला काम करून घ्यायचं आहे. आता ह्या अधिकाऱ्यांना जर स्किल सेट कमी असेल तेव्हा कसं आहे की मी आता एकदा एक पोस्टमध्ये बसलो आणि मला ऑटोग्राफ देण्याची अधिकार जर आली आणि माझा ॲप्रोच पण जर ऑटोग्राफ देण्याचं असलं, तर इन दॅट केस जोपर्यंत माझी रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत मी कॉर्पोरेशनमध्ये ऑटोग्राफर्स देत जाणार आणि कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाही. दॅफोर स्किल इम्प्रूव्हमेंट इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी मॅसिव्ह. आणि स्किल इम्प्रूव्हमेंट आपण केलं पाहिजे. मला असं वाटते फ्रॉम दी ऑफिसर्स फ्रंट, इफ देर आर ऑफिसर्स हिअर अँड इफ देर इज अन ऑफिसर्स युनियन, देर इज अन एम्प्लॉईज युनियन, आय थिंक आपल्यातर्फी एक डिमांड असली पाहिजे की वी शुड गो अँड लर्न. BMCनी एक म्युनिसिपल गव्हर्नन्स की इन्स्टिट्यूट चालू केलेली आहे. रमानाथ झा त्याचे प्रमुख आहेत आणि त्याच्यामध्ये ते फार चांगलं ट्रेनिंग देतात. मी विनंती करणार की ऑल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज मे गेट इन टच विथ देम, एस्पेशली टाउन प्लॅनिंगमध्ये.
बिल्डिंग परमिशनच्या क्षेत्रामध्ये, कारण की तुमचा एक फार कोर जे काम आहे ते इट इज रिगार्डिंग बिल्डिंग परमिशन्स अँड प्रोसेसेस, त्याच्या बाबतीत एक अभ्यास असावा. अँड दॅट विल हेल्प द कॉर्पोरेशन ॲज अ होल, ऑफिसर्स अँड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स बोथ, टू मॅनेज द सीन मच बेटर. आपण जेव्हा लोकांपुढे जाऊ, वी विल बी एबल टू मॅनेज द सीन मच बेटर. आज सूर्या प्रकल्प जे आहे ते सूर्य प्रकल्प आता संपत आलेला आहे. MSCBचा म्हणजे ट्रान्सकोचं एक काम आहे, त्या ट्रान्सकोच्या कामाला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना दिलेली आहे की जून एंडपर्यंत तुम्ही ते काम पूर्ण करा. म्हणजे जून एंडपर्यंत त्यांनी जर ते कामला पूर्ण केलं तर आपल्याला सूर्या प्रकल्पाला आपल्याला मीरा भाईंदरमध्ये वी विल बी एबल टू गिव्ह 215 मिलियन लिटर्स ऑफ वॉटर टू मीरा भाईंदर. आता 215 मिलियन लिटर पाणी जर आपल्या दारापर्यंत आलं, तर प्रश्न असा असणार की ते 215 मिलियन लिटर्स पाणी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि लोकांपर्यंत ते पाणी जर आपल्याला पोहोचवायचं असेल, देन द डिस्ट्रीब्युशन सिस्टम हॅज टू बी इन प्लेस. सर, डिस्ट्रीब्युशन सिस्टम जेव्हा प्लेस करायची असेल, इट बेसिकली मीन्स अ हायड्रॉलिक्स हॅज टू बी इन प्लेस. हायड्रॉलिक्स प्लेसमध्ये असणं, इथे हायड्रॉलिक इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे ऑफिसर्स मला वाटते असतील आणि सिनियर कॉर्पोरेटर्स जे आहे त्यांना माहिती असतात की हायड्रॉलिक डिपार्टमेंटचा एंटायर वर्क इज एक्स्ट्रीमली टेक्निकल. इफ आय हॅव नॉट done proper leakage contamination studies, if I have not replaced the old mains, if my system is leaking all the time, and if I am not able to maintain the pressure, in that case माझ्याकडे दारामध्ये कितीही पाणी आला, मी लोकांपर्यंत देऊ शकणार नाही. आणि जरी मी लोकांपर्यंत देऊ शकणार नाही, तर MMRDAने 215 मिलियन लिटर पाणी दिली की इरिगेशन डिपार्टमेंटचं बिल लागणार, MMRDAचं सर्व्हिस चार्ज लागणार आणि आपण ते पैसे देऊ शकणार नाही. MMRDA कदाचित सर्व्हिस चार्ज माफ करतील किंवा म्हणतील की नंतर द्या, पण इरिगेशन डिपार्टमेंट देत नाही, ते बंद करून टाकतात. आपण लोकांपर्यंत पाणी जे आहे ते पाणी पोचू शकणार का? हा एक मोठी आव्हान आपल्याकडे येणाऱ्या दिवशी येणार आहे. आपण हे बघितलं, जेव्हा आपण एक दुसरी महानगरपालिकेला आपल्याला पाणी द्यायचं होतं, त्यावेळेस आपण त्यांना 40 मिलियन लिटर पाणी दिली आणि आम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या वॉटर सप्लायची जे डिस्ट्रीब्युशन हायड्रॉलिक्स आहे ते चेक करा. त्यांनी डिस्ट्रीब्युशन हायड्रॉलिक्स चेक केली, तर संपूर्ण एरियामध्ये मडी वॉटर हे काही दिवस गेले. तर लोकांना कन्व्हिन्स करावे लागलं की इट्स अ पार्ट ऑफ द टेस्टिंग. मला असं वाटतं की आता प्रशासनाला ते फार सोपं असतील, बिकॉज वी हॅव अन इलेक्टेड बॉडी इन प्लेस. आणि इलेक्टेड बॉडी जेव्हा प्लेसमध्ये असतात, अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोचता येते आणि आपल्याला बोलता येते. MMRDA आणि मीरा भाईंदर महानगरपालिका आमची फार जुनी संबंध आहे आणि बरेचसे कामं जे आहे आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये करत असतो. आत्ताच जे मेट्रो लाईन 9ची जे एक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं, त्या मेट्रो लाईनच्या उद्घाटनाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी अजून काही सूचना दिल्या की मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी तुम्ही हे 1-2 कामं करा. त्याप्रमाणे MMRDA मीरा भाईंदर महानगरपालिकेला मदत करत आहे. लाईन 9मुळे आज मीरा भाईंदर म्हणजे काशीगावपर्यंत हे मुंबईचा भाग झाला आणि आता बाय द एंड ऑफ द इयर आपण त्याला एंडपर्यंत घेऊन जाणार आणि वी विल कम्प्लीट लाईन 9. देअरफॉर युअर ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी विथ अंधेरी अँड फ्रॉम देअर लाईन 1 घेऊन अप टू घाटकोपर वगैरे होऊन जाणार, लाईन 3 घेऊन अप टू कोलाबा, अशा प्रकारचे ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी जे आहे ते ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी आपला पूर्ण एरियाचाच पूर्ण होऊन जाणार बाय दी एंड ऑफ दिस फायनान्शियल इयर. म्हणजे हा जो वित्तीय वर्ष आहे, हा वित्तीय वर्ष मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा वित्तीय वर्ष असणार. सूर्य प्रकल्प कंप्लीट होणार आणि त्यामुळे पाण्याचा एक फार मोठा आपल्याला हे मिळेल आणि मेट्रो लाईन कंप्लीट होणार, त्यामुळे आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळेल. हा सगळे मेट्रो लाईन्स पाणी भेटल्यामुळे प्रॉपर्टीचे किमतीमध्ये फरक पडायची शक्यता आहे आणि ती प्रॉपर्टीच्या किंमतीमध्ये जर फरक पडलं तर त्याची बेनिफिट महानगरपालिकेला सुद्धा मिळाली पाहिजे. त्यामुळे माझी अशी एक सुझाव आहे, म्हणजे ॲज अ फॉर्मर म्युनिसिपल ऑफिसर अँड ॲज अ पर्सन हू हॅज बीन इन्वॉल्ड इन दिस म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन फॉर 27 years, की आपण प्रॉपर्टी टॅक्सेसला जरा बघितलं पाहिजे. इट इज अ थिंग विच द ॲडमिनिस्ट्रेशन हॅज टू डू, बट विदाउट द सपोर्ट ऑफ द इलेक्टेड बॉडी and without the approval of the elected body and finally approval of the government, those rates cannot be revised. So हे रिवाईज केलं पाहिजे and you also should get the benefit of it. आणि त्याच्यातनं तुम्हालाच लोकांना काम करता येईल and you won't need to go to others to give a funding. मला असं वाटते की मीरा भाईंदर महानगरपालिका is actually a corporation which can have a huge change. सुरत महानगरपालिकेमध्ये असंच एक परिस्थिती एक काळात होतो आणि नाव सुरत is the opportunity in Maharashtra.
इन मुंबई इफ देर इज अन ऑपॉर्च्युनिटी इट इज मीरा भाईंदर. आज जर आपल्याला फ्युचर बघायचे असेल दॅट ऑपॉर्च्युनिटी इज मीरा भाईंदर. आणि आज 25वा रौप्य महोत्सवामध्ये मला वाटते या ऑपॉर्च्युनिटीला आपण सर्वांनी रिकग्नाईज करूया आणि या ऑपॉर्च्युनिटीचा आपण सर्वात जास्त वापर करूया. आणि या ऑपॉर्च्युनिटी घेऊन मीरा भाईंदर महानगरपालिका हे जे मला वाटतं इट्स अ बी और सी ग्रेड जे काही आपले क्लासिफिकेशन असेल महापालिकेच्या त्या डी ग्रेड, हे डी ग्रेड महापालिकेमध्ये आपण नंबर 1 इन द स्टेट अशा प्रकारचं आपण आज या ठिकाणी एक ध्येय ठेवू. मी आपण सर्वांना विनंती करणार की किती वर्षात आपण करायचं हे आपण निर्णय घ्या, आपण घोषणा करा आणि त्याप्रमाणे एक आखणी करून जसे कालबद्ध प्रोग्राम असतात त्याप्रमाणे कालबद्ध प्रोग्राम करून आपण त्या मार्गाने आपण जाऊया. मला खात्री आहे की सरकार आपल्या बाजूनी असणारच आणि बाकी आमच्यासारखे जे एजन्सीज आहेत ते पण सगळे आपल्या बाजूनी आहेतच. आणि आपण जर सर्वांनी मिळून जर हे असं निर्णय घेतला तर आय थिंक द डेज विल बी व्हेरी गुड फॉर मीरा भाईंदर. आज या मीरा भाईंदरच्या रौप्य महोत्सवाच्या दिवशी आपण मला आमंत्रित केलं आणि आपण सर्वांना संबोधित करण्यासाठी मला संधी दिली त्याबाबत मी आपण सर्वांचा आभारी आहे. विशेषतः आयुक्त राधा विनोद शर्माजी, उपमहापौर आणि महापौर मॅडम या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. I now request Dimple ma'am to kindly felicitate Sanjay sir with a token of gratitude. We are also interested. Please. Fine. Okay. I'm here, Philly. Steve, are there?